आले का महाराज? बाबा तिकडे हो ना, पलीकडे हो ना. या योगा योगा. आजची कीर्तन सेवा रायगड जिल्हा उपप्रमुख शिवसेना परेशभाई पाटील यांची आहे. यांचाही सत्कार महाराजांच्या हस्ते होईल. पटापट चाला द्या. या ठिकाणी विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार विक्रांतदादा पाटील हे उपस्थित आहेत. मी दादांना विनंती करेल की आपण पुढे येऊन महाराजांच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा आहे. फटाफट करा. जागा द्या आमदारांना द्या. या आज या ठिकाणी मृदुंगाची साथ रायगड भूषण मधुरकुमार धोंगडे यांनाही आम्ही शाल श्रीफल देऊन त्यांचाही सत्कार करते. महाराजांच्या हस्ते त्यांचाही सत्कार होईल. त्यांनी पुढे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. तसेच तबला साथ रायगड भूषण ॲडव्होकेट सूरज गोंडली आपणही पुढे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. तसेच हार्मोनियम साथ जवळजवळ 7 ते 8 दिवस रायगड भूषण संगीतरत्न विष्णुबा दाडावकर यांनी या ठिकाणी हार्मोनियमची साथ दिली. त्यांचाही आम्ही सत्कार करत आहे. या ठिकाणी 8 दिवस विनेकरी सेवा जी दिली हाबाप राघव हरी पाटील. मी परेशभाई पाटील यांना विनंती की राघव हरी पाटील यांचा सत्कार करायचा आहे. चला लवकर. ओके ओके देतो हो हो. आता बोलतात या ना. चला लवकर लवकर. जरा शांत बसा. आमदार साहेब जरा 2 शब्द आपल्या सप्त्याबद्दल बोलतात. आज आपल्या सगळ्यांमध्ये या पवित्र क्षणांच्या निमित्ताने सप्ताहाचा समारोप आजच्या या काल्याच्या कीर्तनाने होतोय आणि त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं. आपले परमपूजनीय महाराज यांचं अमृत वचन कानी पडलं आणि ज्या पद्धतीनं ते आपल्यासमोर विषय मांडत होते, आपल्या सगळ्यांच्या हृदयात साठवून ठेवावं, कान तृप्त व्हावे अशा पद्धतीची त्यांची वाणी आपण सगळ्यांनी ऐकली. आपण सगळेजण तृप्त झालो. मला वाटतं खरं तर ही आपली श्रीमंती आहे, आपल्या सनातन संस्कृतीची आपली ही श्रीमंती आहे की अशा पद्धतीनं ही सगळी कीर्तनकार मंडळी, संत महंत यांचे खरं तर आपल्या या समाजावरती उपकार आहेत की ज्या पद्धतीनं वेगवेगळी फुलं गुंफण्यासाठी एक धागा असण्याची गरज असते आणि धागा जेव्हा असतो तेव्हा त्या फुलांना गुंफून एक पुष्पहार सुंदर तयार होतो. नाहीतर वेगवेगळ्या फुलांची तशी किंमत कमी, पण जर का त्याचा हार गुंफला गेला तर मात्र त्याची किंमत जास्त. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांना जोडून ठेवण्याचं काम, त्यातून एक पुष्पहार तयार करण्याचं काम अशी आपली महंत मंडळी, संत महंत मंडळी करतात आणि त्यामुळे त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. खरं तर मी म्हटलं ही आपली श्रीमंती आहे. श्रीमंती या अर्थाने की आज आपण बघतोय की किती भक्तिभावानं आपण या कीर्तनामध्ये रममान झालो. सप्ताह गेले काही दिवस सुरू आहे, नित्य नियमाने आपण या ठिकाणी येतोय आणि या संपूर्ण पंचक्रोशीत पनवेल विभागामध्ये खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा प्रकारे कीर्तनाचे अनेक कार्यक्रम होताना आपण बघतो.
आणि त्या माध्यमातून आपल्या समाजाला जोडून ठेवण्याचं काम, आपल्या मनातली आध्यात्मिक भावना, आपली संस्कृती जपण्याचं काम अशा पद्धतीच्या उपक्रमातून कार्यक्रमातून होत असतं. आपण बघतोय की तसा आपला भारत देश म्हणजे खूप काळ गुलामगिरीत राहणारा आपला देश आहे. 350 वर्ष मुघलांनी राज्य केलं, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, पण एवढा काळ परकीय आक्रमण आपल्यावरती होऊन, सत्ता राहून, आपण गुलामगिरीत राहून सुद्धा आजही आपल्या भारत देशातली 80% पेक्षा जास्त, मला वाटतं याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर तेव्हापासून ज्या आपल्या पूर्वजांनी, संत महंतांनी, आपल्या वारकरी संप्रदायांनी जे काही भरभरून आपल्याला दिलं, त्यामुळे ही आपली आध्यात्मिक भावना, आपला धर्म आपण टिकवू शकलो. आणि म्हणून हा धर्म जर टिकवायचा असेल, ही आपली भावना टिकवायची असेल, आपली संस्कृती, परंपरा, विरासत जी आपल्या पूर्वजांपासून आपल्याला मिळाली ती आपल्याला टिकवायची असेल, फुलवायची असेल, आपल्या पुढच्या पिढीकडे जशीच्या तशी हस्तांतरित करायची असेल, तर आपल्याला अशी संत महंत महाराज हे जे काही पूजनीय आहेत यांची साथ तर लागेल, मार्गदर्शन तर लागेल, पण आपली ही सगळ्यांची जबाबदारी मोठी आहे की ज्या आपल्या बुजुर्गांनी आपल्याला ह्या आशीर्वाद आणि ही परंपरा दिली, आता आमच्यासारख्या युवांना ही परंपरा घेऊन पुढं गेलं पाहिजे आणि पुढच्या पिढीकडे हा विषय हस्तांतरित केला पाहिजे. ही जबाबदारी आपल्यावरती राहणार आहे. एक उदाहरण फक्त आपल्याला देईन की ज्या पद्धतीनं ही आपली श्रीमंती, आपला ठेवा आहे. आपण आषाढी एकादशीला बघतो की कशा पद्धतीनं आपला वारकरी संप्रदाय, आपली सगळी भक्त मंडळी पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात. दिंड्या त्या ठिकाणी निघत निघत जुडत जातात आणि त्या ठिकाणी आपण रममान होत पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असतो. आपली पावलं त्या दिशेने चाललेली असतात. हे सगळं इतकं अद्भुत आहे की ह्याच्यावरती परदेशातून अनेक लोक येतात आणि अभ्यास करतात की नक्की घडतं कसं. ह्याच्यावरती अभ्यास करणारे अनेक पथकं आपल्या देशात येतात. फ्रान्सवरून एक पथक काही वर्षांपूर्वी या ठिकाणी आलं आणि त्यांनी याच्यावरती अभ्यास केला. त्यांना हे कळत नव्हतं की लाखो लोक या ठिकाणी येतात, यांना जोडलं कसं जातं, यांना काय SMS केला जातो का, यांना काय व्हॉट्सॲप केलं जातं का, कळतं कसं की जुडायचं कुठे, कसं जायचं, थांबायचं कुठे, ह्याची रचना काय आहे, ह्याचा प्रश्न, ह्याचं उत्तर त्यांना इतके दिवस मिळत नव्हतं. ती मंडळी, त्यांचं एक पथक आलं आणि त्यांनी आपल्यातले जी काही मंडळी आहेत की जी वर्षानुवर्ष या वारी विषयामध्ये प्रमुख भूमिका बजावतात त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी विचारलं की आम्हाला हे अद्भुत वाटतं की आम्ही परदेशातनं चर्चा करतो की भारतामध्ये हा जो काही प्रकार आहे की आमचे सगळे तुमचे एवढे भाविक मंडळी लाखोच्या संख्येने जातात, कुठली दुर्घटना घडत नाही, आपली एक रचना ठरलेली आहे. हे करण्यासाठी आपण एवढी लाखो लोक जमवण्यासाठी ह्याची नक्की यंत्रणा काय आहे तुमची? तुम्ही त्यांना SMS करता का, तुम्ही पत्र पाठवता का, तुम्ही ईमेल करता का, नक्की करता काय आणि कशा पद्धतीने लोक जुडता की फोन करता? कारण आमच्या देशामध्ये आम्हाला हजारो लोक जमवायचे असतील तरी आम्हाला त्यासाठी टेलिकॉलर बसवावे लागतात, फोन करून आमंत्रण द्यावं लागतं, तेव्हा त्यातले काही लोक जमतात. ही आमची स्थिती आहे. तुमचं नक्की ह्यातलं गमक काय आहे? त्यावेळेला आपली जी काही बुजुर्ग मंडळी होती की जी वारी विषयामध्ये वर्षानुवर्ष आपला जीव ओतून त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी सांगितलं की ह्याच्यावरचं उत्तर आपल्याला पाहिजे ना. त्यांनी खिशातून पंचांग काढलं आणि दाखवलं की हे सगळं जे घडतं याच्यावरचं उत्तर फक्त हे आमचं पंचांग आहे. याच्यामध्ये आमच्या वारकरी बांधवांना, आमच्या भक्त भाविकांना कळतं की कधी आम्ही निघायचं आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आम्हाला पंढरीत पोचायचं आहे. ह्या पंचांगानुसार आमच्या सगळ्या दिंड्या निघतात, जुडत जातात. कुठलेही फोन आम्हाला करावे लागत नाही, कुठलेही मेसेज आम्हाला द्यावे लागत नाही. आमच्या हृदयामध्ये विठू माऊलीचं नाव असतं आणि आमच्या दिंड्या शरीराला कितीही परिश्रम झाले तरी चालतील, पण हजारो किलोमीटरचा प्रवास हे पायी करत जातात. आणि आषाढीच्या दिवशी एकदा विठू माऊलीचं दर्शन घेतलं, एकदा आम्हाला कळस दिसला की आमचं मन तृप्त होतं. आणि हे वर्षानुवर्ष, शेकडो वर्ष आमचं सुरू आहे. ही आमची परंपरा, संस्कृती आणि विरासत आहे जी आमच्या पूर्वजांनी दिली. आम्हाला तुमच्यासारखं कुठेही फोन करून लोकांना बोलवावं लागत नाही. हे उत्तर त्यांनी दिल्यानंतर मात्र त्या फ्रान्सच्या व्यक्तीला समजलं की नक्की भारताची संस्कृती किती श्रीमंत आहे. मला वाटतं की ही श्रीमंती जी आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिली आहे हे टिकवण्याचं काम आता ह्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला करावं लागणार आहे. आपण सगळे मिळून ही संस्कृती टिकू, एवढीच आजच्या मंगलदिनी मी आपल्याकडनं आशा व्यक्त करतो. आमच्या मायमाऊली मोठ्या संख्येने जमल्या आहेत. नवरात्रीच्या या पावन पर्वाच्या मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्याला शेवटी या मायमाऊलींचे आशीर्वाद, आपल्या सगळ्या बुजुर्गांचे आशीर्वाद हे असल्यामुळे आपला समाज आजपर्यंत इतक्या ताकदीनं पुढे येऊ शकलेला आहे.
आणि त्यामुळे आजच्या विजयादशमीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप